नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर ए.एस. बन्ने, सहाय्यक प्राध्यापक, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर. आधुनिक व्यवस्थापन पद्धती या विषयामधील पहिल्या प्रकरणामधील विजय गोविंदराजन यांचं योगदान आपण पाहत आहोत. आतापर्यंत आपण 3 बॉक्स सोल्युशनमधील बॉक्स 1 आणि बॉक्स 2 म्हणजे वर्तमान काळाशी संबंधित बॉक्स 1 आणि भूतकाळाशी संबंधित बॉक्स 2 हे भाग पाहिलेले आहेत. आज आपण बॉक्स 3 म्हणजे खोके क्रमांक 3 याविषयीची माहिती घेणार आहोत. मित्रांनो, बॉक्स 3 हा भविष्यकाळाशी संबंधित आहे. विजय गोविंदराजन यांनी असं सांगितलेलं आहे की तुमचा भविष्यकाळ घडवा, काळाकडे अत्यंत काळजीपूर्वक लक्ष द्या आणि भविष्यकाळाचा पाया हा वर्तमान काळामध्ये आणि भूतकाळामध्येच दडलेला असतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. काय म्हणतात विजय गोविंदराजन? तर भविष्यकाळाच्या बाबतीमध्ये जे आपल्याला नेमक्या पद्धतीनं ओळखता येत नाही त्याची अत्यंत चांगल्या पद्धतीनं पूर्वतयारी करणं हे प्रत्येक व्यावसायिकासाठी गरजेचं आहे. म्हणजे जे अरेखीय पद्धतीचं आहे किंवा अरेखीय नवनिर्मिती आहे, जिथं 2 बाबींच्या मधील परस्पर संबंध ओळखता येत नाही किंवा त्याचा अंदाज करता येत नाही. आपण मागच्या व्हिडिओमध्ये रेखीय परस्पर संबंध कसे असतात ते पाहिलं होतं. मग ज्यामध्ये मी तुम्हाला उदाहरण दिलेलं होतं की विक्रीचे नग आणि विक्रीची किंमत बरोबर, विक्रीचे नग आणि प्रति नग विक्री किंमत यांचा गुणाकार केला तर एकूण विक्रीची किंमत आपल्याला मिळते. विक्रीचे नग वाढवले तर एकूण किंमत वाढते. विक्रीची प्रति नग किंमत वाढवली तर एकूण किंमत वाढते. त्या पटीनं त्या प्रमाणात वाढत असते. हे झालं रेखीय पद्धती किंवा रेखीय पद्धतीचे संबंध, लिनियर रिलेशनशिप आपण त्याला म्हणतो. भविष्यकाळामध्ये मात्र असे रेखीय पद्धतीनं परस्पर संबंध असतीलच असं सांगता येत नाही. ते अरेखीय पद्धतीनं असू शकतात. आता अरेखीय पद्धतीनं म्हणजे काय, तर 2 बाबीमधले संबंध हे त्याच प्रमाणात असतील असं नाही. आता उदाहरणार्थ, आपण जाहिरात केल्यामुळं किंवा जाहिरातीवरती एवढा खर्च केल्यामुळं किती विक्री वाढू शकेल हे आपल्याला स्पष्टपणे सांगता येत नाही. विक्री वाढेल, पण किती वाढेल हे सांगता येत नाही. हा झाला अरेखीय परस्पर संबंध. तसंच आपल्या उंचीच्या बाबतीमध्ये पण उदाहरण घेता येईल. आपली उंची ज्या प्रमाणात वाढते त्याच प्रमाणात वजन वाढेल असं काही सांगता येत नाही. वजन वाढेल पण त्याच प्रमाणात वाढेल असं सांगता येत नाही. कदाचित काही वेळेस वजन वाढणार सुद्धा नाही, उंची वाढेल त्याप्रमाणे. हा अरेखीय संबंध आहे. आणि ही अरेखीय नवनिर्मिती जी असते त्याच्यासाठी पूर्वतयारी करणं गरजेचं असतं. म्हणजे ज्या बाबींचा आपल्याला अंदाजच करता येत नाही त्याच्यासाठी तयारी करा, म्हणजे तुमचा भविष्यकाळ योग्य पद्धतीनं घडेल असं विजय गोविंदराजन यांनी सांगितलेलं आहे. दीर्घ भविष्यकाळाचा विचार करा, दीर्घकाळासाठी फायदे मिळवण्याचा विचार करा आणि त्या दृष्टीनं तयारी करा असं गोविंदराजन यांनी म्हटलेलं आहे. भविष्यकाळामध्ये तुमचा व्यवसाय स्पर्धेमध्ये टिकून राहायचा असेल तर ग्राहकांची इच्छा, त्यांची मागणी या संदर्भात नवीन परिभाषा तयार करा. त्यांच्या इच्छा आकांक्षा समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि मूल्य साखळी जी आहे ती नव्यानं सुरू करा, पुन्हा सुरू करा. की जसं ब्रह्मा, आपण जे बघितलं ब्रह्मा विष्णू महेश आपण पाहिलेलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. मूल्य साखळी पुन्हा सुरू करा, त्यामध्ये नवनिर्मितीला स्थान द्या. भविष्यामध्ये कोणत्या समस्या येऊ शकतील
त्या समस्या ओळखण्याचा प्रयत्न करा, त्या समस्या ओळखा, त्या समस्येचा सर्व बाजूने विचार करा, त्याच्यावरती चिंतन करा आणि पुन्हा पुन्हा प्रयोग करत राहा, पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहा, तर तुम्हाला समस्येचं समाधान मिळेल आणि तुमचा भविष्यकाळ सुव्यवस्थितपणे घडू शकेल. मग बॉक्स 3 यशस्वी होण्यासाठी म्हणजे भविष्यकाळामध्ये यशस्वी होण्यासाठी काही तत्त्वे विजय गोविंदराजन यांनी सांगितलेली आहेत. तर त्याच्यासाठी काय आवश्यक आहे बॉक्स 3मध्ये यशस्वी होण्यासाठी? तर एक, तुमचं नेतृत्व कशा पद्धतीचं पाहिजे? तर तुमचं नेतृत्व हे साहसी, नवनिर्मितीला चालना देणारं आणि नवे प्रवाह स्वीकारणारं, परिस्थितीशी जुळवून घेणारं असं कुशल नेतृत्व तुमच्याकडे असायला पाहिजे. तरच तुम्ही भविष्यकाळामध्ये टिकाव धरू शकाल. ज्याप्रमाणे आवश्यकता असेल त्याप्रमाणे तुम्ही क्षमता निर्माण करा, विविध प्रक्रिया निर्माण करा, विविध पद्धती निर्माण करा आवश्यकतेनुसार. आपली जी काही अगोदरची गृहीतकं आहेत, आपण ते बॉक्स नंबर 2मध्ये बघितलेलं आहे. आपली जी काही अगोदरची गृहीतकं आहेत, पद्धती आहेत, त्या तपासून बघा, त्या योग्य आहेत का, आत्ताच्या परिस्थितीला योग्य आहेत का, भविष्यकाळामध्ये ते योग्य असतील का, आणि तसे असतील तर त्या चालू ठेवायला काय हरकत नाही. पण जर त्या भविष्यकाळामध्ये टिकून राहणाऱ्या नसतील तर मात्र तुम्हाला त्या सोडून द्याव्या लागतील. तुमच्या व्यवसाय संस्थेमध्ये योग्य संस्कृती निर्माण करा, म्हणजे काम करण्याची संस्कृती जी आहे ती योग्य पद्धतीने तुम्ही निर्माण करा. विशेष करून विजय गोविंदराजन यांनी जे महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे की काय आवश्यक आहे, तर अरेखीय विचार प्रक्रियेसाठी किंवा अरेखीय नवनिर्मितीसाठी विविध प्रकारची कौशल्ये तुमच्या व्यवसायामध्ये निर्माण करा, विविध प्रकारच्या संरचना निर्माण करा, विविध प्रकारच्या प्रक्रिया निर्माण करा. तर तुम्ही अरेखीय जे काही असणार आहे त्याच्यावरती मात करू शकाल. मी अरेखीयचा पुन्हा एकदा अर्थ सांगतो. अरेखीय याचा अर्थ अशा बाबी की ज्या बाबींच्या मधले परस्पर संबंध हे स्पष्टपणे आपल्याला सांगता येत नाहीत. मग मी उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं की एक, तुम्ही जाहिरात करून विक्री वाढवू शकता, पण किती प्रमाणात जाहिरात केल्यानंतर किती विक्री वाढेल हा संबंध मात्र जोडता येत नाही. हे लक्षात घ्या. ह्याला म्हणायचं अरेखीय. आणि रेखीय म्हणजे काय? दोन बाबीमधले संबंध, दोन घटकांच्या मधले संबंध आपण स्पष्टपणे सांगू शकतो. भविष्यकाळाच्या बाबतीमध्ये अल्पसंतुष्टता तुमच्याकडे असता कामा नये. हा मुद्दा आपण पाठीमागं पण बघितलेला आहे, वर्तमान काळामध्ये सुद्धा. भविष्यकाळाच्या बाबतीत तुम्ही अल्पसंतुष्ट राहू नका. म्हणजेच काय, तर मोठी स्वप्न बघा. आपला आवाका जो आहे त्याचा विचार करा. आपण काय करू शकतो, आपल्या क्षमता काय आहेत त्यांचा विचार करून मोठी स्वप्न पहा आणि त्या दृष्टीने काम करण्याचा प्रयत्न करा. जो काही बंदिस्तपणा आहे तो बंदिस्तपणा टाळा. म्हणजे डबक्यामध्ये राहिलेल्या बेडकाप्रमाणे न राहता तुम्ही ओपन माइंडेड असायला पाहिजे, बंदिस्त असता कामा नये. जे काही नवीन प्रवाह आहेत, नवीन विचार प्रवाह आहेत, नवीन तंत्रज्ञान आहे, जे काय येते ते स्वीकारण्याचा प्रयत्न करा. आंधळेपणानं न स्वीकारता विचारपूर्वक स्वीकारा, अभ्यासपूर्वक त्याची चिकित्सा करा आणि नवीन जे काय आहे ते स्वीकारा. म्हणजे बंदिस्तपणा टाळा असं ते म्हणतात. भविष्यकाळ हा आव्हानात्मक असणारच आहे. भरपूर आव्हानं त्यामध्ये असणार आहेत, अडचणी असणार आहेत, प्रॉब्लेम्स असणार आहेत. तर या प्रॉब्लेम्सच्या बाबतीमध्ये, या आव्हानांच्या बाबतीमध्ये त्यांना तोंड देण्याची किंवा ती आव्हानं पेलण्याची तयारी आत्तापासूनच करा. बरोबर. अरेखीय पद्धतीमध्ये कोणतं आव्हान केव्हा येईल, बाजारपेठेतली जर परिस्थिती विचारात घेतली, अर्थव्यवस्थेमधली परिस्थिती जर विचारात घेतली, तर कोणत्या वेळेस कोणतं आव्हान, कोणती अडचण निर्माण होईल हे सांगता येत नाही. तर त्या दृष्टीनं अभ्यास करून
त्या आव्हानांना पेलण्याची तयारी करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रयोगशील असणं गरजेचं आहे. तुमच्या व्यवसाय संस्थेमध्ये जे कर्मचारी काम करत आहेत ते कर्मचारी साधारण बुद्धिवान, तुमचं व्यवस्थापन हे असाधारण बुद्धी असणं गरजेचं आहे. तशाच पद्धतीनं तुमच्याकडे अशा भन्नाट कल्पना असल्या पाहिजे. विविध प्रकारच्या कल्पना तुमच्याकडे असल्या पाहिजे. त्या कल्पना व्यवहार्य आहेत का, व्यवहार्य असू शकतील का, याचा विचार करणं गरजेचं आहे, असं विजय गोविंदराजन यांनी या बॉक्स 3 मध्ये सांगितलेलं आहे. तुमच्याकडे कल्पना असतात, व्यवस्थापनाकडे कल्पना असतात, व्यवस्थापकाकडे कल्पना असतात, तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याकडे काही कल्पना असतात आणि बऱ्याच कल्पना या भन्नाट असतात, अगदी नवीन प्रकारच्या कल्पना असतात. या कल्पना व्यवहार्य कशा होतील, त्यामध्ये नाविन्य कशा पद्धतीनं असेल, याचा तुम्ही बारकाईने विचार करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लवचिक राहा. एकाच गोष्टीला, एकाच पद्धतीला चिकटून राहू नका. लवचिक राहा. तुम्हाला बदलण्यासाठी स्कोप असला पाहिजे. बदलत राहा. आणि आणखी एक मुद्दा विजय गोविंदराजन यांनी या 3 बॉक्समध्ये भविष्यकाळाच्या बाबतीमध्ये सांगितलेला आहे की स्पर्धकांना संपवण्याशिवाय, संपवल्याशिवाय तुम्ही बाजारपेठेमध्ये पुढे जाऊ शकत नाही. पण फक्त स्पर्धकांना संपवणे, स्पर्धकांच्यावरती मात करणे एवढ्यावरती संतुष्ट न राहता व्यवसायातील तुमच्या ज्या काही पारंपरिक पद्धती आहेत, ज्या जुनाट कल्पना आहेत, त्यासुद्धा संपवणं तेवढंच महत्त्वाचं आहे, असं विजय गोविंदराजन यांनी या 3 बॉक्स सोल्युशनमध्ये मधल्या 3ऱ्या बॉक्समध्ये सांगितलेलं आहे. तर आता 3रा बॉक्स हा इथं संपतो. तर एकंदरीत 3ऱ्या बॉक्सच्या बाबतीमध्ये काय सांगितलेलं आहे, तर पहिलं 3रा बॉक्स हा भविष्यकाळ घडवण्याशी संबंधित आहे. व भविष्यकाळ कशा पद्धतीनं घडवायचा, तर तुमचं नेतृत्व महत्त्वाचं आहे, तुमच्याकडे असणारी क्षमता, तुमची गृहीतकं महत्त्वाची आहे, संस्कृती निर्माण करणं महत्त्वाचं आहे, अरेखीय विचार पद्धती जी आहे, प्रक्रिया जी आहे किंवा अरेखीय नवनिर्मिती आहे त्याला तोंड देणं गरजेचं आहे. तुमचा बंदिस्तपणा किंवा लवचिकता या बाबीसुद्धा महत्त्वाच्या आहेत आणि आव्हानं पेलण्याची तयारी ही महत्त्वाची आहे. आणि त्याने असं सांगितलं की भविष्यकाळ हा तसा सुस्पष्ट असा नसल्यामुळं, तो नेमका ओळखता येत नसल्यामुळं त्याची पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. आणि ग्राहक हा राजा असल्यामुळं ग्राहकांची इच्छा, त्यांची मागणी या संदर्भात नवीन परिभाषा निर्माण करणं हे गरजेचं असतं. ठीक आहे. समस्या ओळखा, समस्येचा चहूबाजूने विचार करा, चारही बाजूने, सगळ्या बाजूने विचार करा समस्येचा आणि त्याच्यावरती मात करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. हे झालं 3 बॉक्स सोल्युशन. तर 3 बॉक्स सोल्युशन म्हणजे 3 खोक्यांचा उपाय. यामध्ये एकूण 3 खोकी त्यांनी सांगितले आहेत, 3 बॉक्सेस सांगितले आहेत. पहिला बॉक्स जो होता तो वर्तमान काळ तुमचा सुस्थापित करा. दुसरा बॉक्स होता हा भविष्यकाळ, म्हणजे भविष्यकाळातल्या ज्या काही जुनाट कल्पना आहेत त्या सोडून द्या. आणि तिसरा बॉक्स जो आहे तो आहे भविष्यकाळ घडवा. ठीक आहे. हे 3 आणि अतिशय सोपा भाग आहे, त्यामुळे तुम्ही जर व्हिडिओ परत बघितले तर तुमच्या तो 101% लक्षात येईल. विजय गोविंदराजन यांनी आणखी एक संकल्पना मांडलेली आहे. अतिशय महत्त्वाची संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. त्या संकल्पनेला म्हणतात रिव्हर्स इनोव्हेशन. रिव्हर्स, आपल्या 4 चाकी गाडी असेल तर त्याला गिअर असतो बघा, रिव्हर्स गिअर आपण म्हणतो, म्हणजे गाडी पुढं न जाता पाठीमागे येते, तो शब्द रिव्हर्स. तर या ठिकाणी रिव्हर्स इनोव्हेशनला मराठीमध्ये विरुद्ध दिशा नवनिर्मिती. इनोव्हेशन म्हणजे नवनिर्मिती. मी परत सांगतो, इनोव्हेशन म्हणजे नवनिर्मिती आणि रिव्हर्स याचा अर्थ विरुद्ध दिशेनं. तर विरुद्ध दिशा नवनिर्मिती अशी ही संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. तर मित्रांनो, इनोव्हेशनचा अर्थ आपल्याला माहीत आहे, म्हणजे नवनिर्मितीचा अर्थ माहीत आहे. तर तुमचं उत्पादन असेल किंवा सेवा असेल तर ती पूर्णपणे किंवा अंशतः नवीन करणे, नवीन पद्धतीनं करणे
किंवा नवीन कल्पना अंमलात आणणे तुमच्या व्यवसाय संस्थेमध्ये, याला आपण नवनिर्मिती म्हणतो. म्हणजे नवीन पद्धतीनं काहीतरी करणे, मग ते उत्पादन असेल, सेवा असेल, विक्री असेल, काय तुमचं व्यवस्थापन असेल, नवीन पद्धतीनं करणे, हे आपण नवनिर्मितीमध्ये गृहीत धरू. आता ही नवनिर्मिती सामान्यपणे होते कुठे? हे नवीन नवीन जे काय आहे, नवीन शोध जे काय आहे ते कुठे लागतात? तर मित्रांनो, तुम्ही साधारणपणे जर नोबेल प्राईज विनर्सची यादी बघितली तर तुमच्या असं लक्षात येईल की या नोबेल प्राईज विनर्सवरती ह्याच्यावरती जास्त प्रभाव जो आहे तो अमेरिका आणि युरोपमधल्या देशांचा आहे. आणि हे देश आहेत विकसित देश. तर आपण असं म्हणू शकतो की नवनिर्मिती ही सर्वसाधारणपणे सामान्यपणे विकसित देशामध्ये आणि विकसित देशामध्ये नवीन शोध लागतात, नवीन नवीन उत्पादनं येतात आणि त्यांची ते जगभरात विक्री करतात. ओके, मी अजून नवनिर्मितीविषयी बोलतो आहे, अजून विरुद्ध दिशा नवनिर्मिती मी सांगितलेलं नाही. ठीक आहे. तर नवनिर्मिती म्हणजे नवीन पद्धतीनं उत्पादन करणं, सेवा करणं, नवीन कल्पना वापरणं. हे कुठं होत असतं? विकसित देशामध्ये. कारण विकसित देशामध्ये नवीन नवीन शोध लागतात. ठीक आहे. मग उलट किंवा विरुद्ध दिशा नवनिर्मिती म्हणजे काय? तर उत्पादन आणि सेवा ह्या ज्या आहेत या प्रथम विकसनशील किंवा अविकसित किंवा गरीब देशामध्ये प्रथम सुरू करून त्यांची विक्री विकसित देशात करणं. आय रिपीट, मी परत सांगतो, तुमचं उत्पादन किंवा सेवा हे विकसनशील म्हणजे अविकसित किंवा गरीब देशामध्ये प्रथम सुरू करायचं. म्हणजे जे काय नवीन आहे ते अविकसित देशामध्ये, विकसनशील देशामध्ये प्रथम सुरू करायचं आणि तिथं सुरू केल्यानंतर ते विकसित देशामध्ये विकायचं. याला म्हणायचं विरुद्ध दिशा नवनिर्मिती किंवा रिव्हर्स इनोव्हेशन. बरोबर मगाची जे सांगितलं त्याच्या उलट. फक्त नवनिर्मिती शब्द वापरला तर अगोदर विकसित देशामध्ये तयार होणार आणि त्याची विक्री विकसनशील देशामध्ये होणार. बरोबर. आणि इथे मात्र कसं होणार आहे? विरुद्ध दिशा नवनिर्मितीमध्ये उत्पादन किंवा सेवा ह्या विकसनशील देशामध्ये तयार होत आहेत आणि त्यांची विक्री विकसित देशामध्ये केली जाते. ठीक आहे. याची उदाहरणं मी पुढे सांगणार आहे तुम्हाला. विजय गोविंदराजन असं म्हणतात की हे जे काय नवीन शोध आहेत, नवनिर्मिती आहेत, हे काय फक्त विकसित देशामध्येच होईल असं नाही किंवा व्हावं असं नाही, तर विकसनशील देशामध्ये सुद्धा ही नवनिर्मिती होऊ शकते आणि विकसनशील देशसुद्धा ह्या नवनिर्मितीचं उगमस्थान बनू शकतात आणि आता बरेच देश बनलेले आहेत. ओके, उदाहरणं सांगितलं तुमच्या लक्षात येईल. तर एकंदरीत काय, प्रवाह हा उलटा होतो. म्हणजे अमेरिकेतून भारत अशी पूर्वी परिस्थिती होती, आता भारतातून अमेरिका किंवा युरोपमधून आशियाई देशांच्यामध्ये, विकसनशील देशांच्यामध्ये, पण आता आशियाई देशांच्यातून युरोपमध्ये, अशा पद्धतीनं आता हा प्रवाह बदलायला लागलेला आहे. आता उदाहरणार्थ आपल्याला मॅगी हा पदार्थ माहिती आहे. मॅगी, ओके, कोण तयार करतं? जी नेस्ले कंपनी आहे, ही भारतीय कंपनी आहे नेस्ले. यांनी मॅगी प्रथम भारत आणि पाकिस्तान या 2 देशामध्ये तयार केली. ठीक आहे. हा जो खाण्याचा पदार्थ आहे नूडल्स, मॅगी, हे भारत आणि पाकिस्तान या देशामध्ये तयार केले. पण त्याची विक्री जी आहे भारत पाकिस्तानमध्ये होतेच, प्रश्नच नाही, आता अमेरिका आणि युरोपमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होते. ह्याला म्हणायचं रिव्हर्स इनोव्हेशन, ह्याला म्हणायचं विरुद्ध दिशा नवनिर्मिती. म्हणजे प्रथम आपल्या देशात तयार झाले, विकसनशील देशामध्ये. आपला देश विकसनशील देश आहे, गरीब देश समजला जातो. आपल्या इकडे तयार झालं, विक्री मात्र अविकसित देशात. अगदी तशाच पद्धतीने अतिशय प्रसिद्ध उदाहरण आहे मित्रांनो, टाटांनी तयार केलेली नॅनो ही जी कार होती, कमी किमतीची कार. कोणत्याही देशात एवढ्या कमी किमतीची कार आतापर्यंत तयार झालेली नव्हती. तर कमी किमतीची कार टाटांनी प्रथम भारतामध्ये तयार केली आणि त्याची विक्री त्यांनी विकसित देशामध्ये सुद्धा केली. ठीक आहे. रिव्हर्स इनोव्हेशन. अगदी त्याच पद्धतीनं भारतामध्ये बरेच हॉस्पिटल्स असे आहेत,
बरेच मोठे मोठे हॉस्पिटल्स असे आहेत ज्या ठिकाणी हृदय शस्त्रक्रिया, हार्ट सर्जरी जी आहे ती अत्यंत कमी किमतीमध्ये होते. तुम्ही युरोप, अमेरिकेमधल्या दवाखान्यामध्ये गेल्यानंतर तिथले हृदय शस्त्रक्रियेचे दर आणि भारतातल्या बऱ्याच हॉस्पिटलमधले हृदय शस्त्रक्रियेचे दर यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आपल्याकडे स्वस्त आहे. याचाच अर्थ काय, आपण वेगळ्या पद्धतीचं, नवीन पद्धतीचं तंत्रज्ञान वापरून त्या शस्त्रक्रिया करतो. म्हणजे तो आपल्या इकडं नवनिर्मिती झाली आणि या हॉस्पिटलमध्ये आता बाहेरचे लोक येत आहेत, युरोपमधले लोक येतात, अमेरिकेतले लोक येतात आणि इथून शस्त्रक्रिया करून घेऊन जातात. ही नवनिर्मिती आहे, ही विरुद्ध दिशा नवनिर्मिती आहे. अगदी त्याच पद्धतीनं मायक्रो फायनान्स ही जी संकल्पना आहे, तुम्ही ह्याच्यामध्ये अर्थशास्त्रामध्ये ही संकल्पना बघितलेली असेल आणि जर आपल्याला पुढं वेळ मिळाला तर आपण त्याच्यावरती आणखी डिटेलमध्ये बोलू. मायक्रो फायनान्स ही जी संकल्पना आहे ही संकल्पना बांगलादेशमध्ये आहे. ओके, तर ही संकल्पना आता सगळ्या देशामध्ये, सगळ्या इतर सर्व देशांच्यामध्ये ही संकल्पना वापरली जाते. ठीक आहे. भारताचं जे अंतराळ संशोधन आहे हे म्हणजे स्वतःचं तंत्रज्ञान वापरून, जास्तीत जास्त स्वतःचं तंत्रज्ञान वापरून अत्यंत कमी खर्चामध्ये अंतराळ संशोधन केलं जातं. ही नवनिर्मिती आहे, पण ही नवनिर्मिती कशी आहे, विरुद्ध दिशा नवनिर्मिती. आणि आपल्याकडं जे संशोधन झालेलं आहे, जे तंत्रज्ञान आहे, त्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण इटली असेल, फ्रान्स असेल अशा देशांनासुद्धा ती सेवा देतो अंतराळ संशोधनाची, किंवा आकाशयानं वगैरे आकाशात सोडण्यासाठी, चांद्रयानं वगैरे सोडण्यासाठी त्यांना आपण ती सेवा देत आहोत. ही रिव्हर्स इनोव्हेशन. ठीक आहे. आणि भारत सरकारनं अनाऊन्स केलेलं, जाहीर केलेलं आहे की काय, मेक इन इंडिया, म्हणजे भारतामध्येच तयार करायचं. आता भारतामध्येच तयार करायचं म्हणजे आपण विकसनशील देश, नवीन जे काय करायचं ते भारतामध्ये करायचं आणि त्याची विक्री मात्र विकसित देशामध्ये करायची. तर मेक इन इंडियामुळे सुद्धा रिव्हर्स इनोव्हेशनला बऱ्यापैकी चालना मिळालेली आहे. काय फायदे आहेत हे रिव्हर्स इनोव्हेशनचे? तर भरपूर फायदे रिव्हर्स इनोव्हेशनचे आहेत. मी काय अगदी डिटेलमध्ये मुद्दे सांगणार नाही. तर रिव्हर्स इनोव्हेशनमुळे पहिले मित्रांनो औद्योगिकरणामध्ये वाढ होणार आहे. नवीन नवीन उद्योग पुढे येणार आहेत. गव्हर्मेंटसुद्धा, शासनसुद्धा, सरकार त्यांना बऱ्याच सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्यामुळं औद्योगिकरणामध्ये वाढ होईल. यामुळं परदेशी गुंतवणूकसुद्धा आपल्याकडे आकर्षित व्हायला मदत होणार आहे. आता औद्योगिकरणामध्ये वाढ झाली, परदेशी गुंतवणूक भारतामध्ये आली तर निश्चितच रोजगार निर्मितीमध्ये सुद्धा वाढ होणार आहे आणि त्यामुळं बेकारीचा प्रॉब्लेमसुद्धा कमी व्हायला मदत होईल. आपल्या कंपन्या जागतिक स्पर्धेमध्ये टिकाव धरू शकतील. देशाच्या निर्यातीमध्ये वाढ होईल, कारण मुद्दाच लक्षात घ्या की तयार करायचं आहे आपल्या इथं नवीन काहीतरी आणि इतर देशांना विकायचं आहे, विकसित देशांना. निर्यात वाढ होणारच आहे आणि त्यामुळं परकीय गंगाजळी जी आपली आहे ती निश्चितच वाढेल. लोकांना नाविन्यपूर्ण वस्तू आणि सेवा मिळू शकतील. नवनिर्मिती आहे, नाविन्यपूर्ण सेवा मिळू शकतील. अंतर्गत बाजारपेठेचा आपल्या विस्तार होईल. जागतिक पातळीवरती आपली बाजारपेठ जाऊ शकेल आणि या सगळ्यांचा परिपाक म्हणून देशाची अर्थव्यवस्था मजबूत व्हायला मदत होईल. ठीक आहे मित्रांनो, तर हे आहे विरुद्ध दिशा नवनिर्मिती. तर विरुद्ध दिशा नवनिर्मिती लक्षात काय ठेवा, विकसनशील देशामध्ये तयार करायचं आणि विकसित देशामध्ये विकायचं, फिनिश. ठीक आहे. तर काहीतरीसुद्धा काही शंका असतील, आपलं ज्यावेळेस लाईव्ह लेक्चर असेल त्यावेळेस आपण तुमच्या शंका असतील त्या आपण तुम्ही विचारल्यानंतर त्याचं निरसन करूया. तर हा आपलं विजय गोविंदराजन यांच्याविषयीचं एकंदरीत जे काय त्यांचं योगदान होतं ते आपण बघितलेलं आहे. हा भाग इथं संपलेला आहे. तर थँक्यू व्हेरी मच.